शेअर मार्केटमध्ये आज मेन बोर्डचे 3 IPO क्लोज झाले. पहिला IPO होता अर्बन कंपनी, दुसरा IPO होता श्रृंगार हाऊस ऑफ मंगलसूत्र आणि तिसरा IPO होता देव ॲक्सलेटर. तर याच्यात आपण अलॉटमेंटचे चान्सेस पाहू का, कोणाला कितीपैकी किती लॉट मिळेल. तर पाहूया. बिग HNIमध्ये 17 जणांपैकी एकाला हा IPO मिळणार, स्मॉल HNIमध्ये 57 पैकी एक आणि रिटेलमध्ये 32 पैकी एक. आणि लेटेस्टचं जे ग्रे मार्केट प्रीमियम आहे याचं ते आहे 46%. नेक्स्ट जो IPO आहे तो आहे श्रृंगार हाऊस ऑफ मंगलसूत्र. याच्यातनी बिग HNIचा प्रोबॅबिलिटी आहे 17 पैकी एक, स्मॉल HNIमध्ये 78 पैकी एक आणि रिटेलमध्ये आहे 24 पैकी एक. आणि लेटेस्टची जी ग्रे मार्केट प्रीमियम आहे ते 18% आहे. नेक्स्ट जो IPO आहे तो आहे देव ॲक्सेलरेटर. देव ॲक्सेलरेटरमध्ये आपण पाहू शकतो का 16 पैकी एक बिग HNIमध्ये मिळेल, स्मॉल HNIमध्ये 102 पैकी एकाला हा IPO मिळेल आणि रिटेलमध्ये 145 पैकी एकाला हा IPO मिळणार. तर अशा प्रकारे होते IPOचे चान्सेस. आपण याचे थोडंसं अजून एक स्टडी करू शकतो की बिग HNI कॅटेगरी बघा, 3 याच्यातली सर्वात जास्त जर चान्सेस कोणाला असन तर IPOमध्ये तर बिग HNIला असतो. बट याचा इश्यू फक्त एवढाच असतो का बिग HNI कॅटेगरीमध्ये कमीत कमी 10 लाखाचं कॅपिटल तुमच्याकडे पाहिजे आणि स्मॉल HNIमध्ये जर अप्लाय करतो म्हटलं तर तुमच्याकडे 2 लाखाचं कॅपिटल पाहिजे आणि रिटेलमध्ये जर अप्लाय करतो म्हटलं तर तुम्हाला 15,000 रुपयाचं कॅपिटल पाहिजे. तर अशा प्रकारचे हे मेन बोर्डचे 3 IPO होते. आता लिस्टिंगच्या दिवशी बघूया कोणता IPO कुठे लिस्ट होतो. धन्यवाद.